जय भोलेनाथ। आज मी आपल्याला कैलास मानसरोवर यात्रा जी हिंदू समाजातली सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात पवित्र यात्रा मानली जाते त्या बाबतीतची माहिती तुम्हाला मी देतो। सर्वप्रथम कैलास पर्वत हा तिबेट पार्टा प्रांतामध्ये वसलेला आहे, ज्याच्यासाठी आपल्याला चायनामधनं एंट्री करावी लागते, कारण तिबेट आता सध्या चायनाच्या अधीन आहे। ही यात्रा ही दोन प्रकारे होते। ही दोन प्रकारे म्हणजे एक पहिले भारत सरकार आयोजित करते, ज्याच्यामध्ये 500 लोकांचा कोटा फिक्स आहे। दुसरी आयोजित होते प्रायव्हेटमध्ये, जी काठमांडू मार्फत होते, जे काठमांडूचे पर्यटन व्यावसायिक आहेत। आम्ही भारताचे पर्यटन व्यावसायिक आणि काठमांडूचे पर्यटन व्यावसायिक मिळून ही यात्रा वाया चीन मार्गे आम्ही आयोजित करतो बाय बस। भारताची जी यात्रा आहे त्यासाठी तुम्हाला त्यांचा फॉर्म्स ऑनलाईन भरावे लागतात, त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं। जवळपास त्या फॉर्ममधले मग तुम्हाला लकी ड्रॉमधले 500 नावं काढल्या, 700 नावं काढल्या जातात। मग त्याच्यात तुम्हाला तिथल्या दिल्लीतल्या मेडिकल सेंटरवर त्यांच्या टेस्ट वगैरे फिटनेस असेल तर अशा 500 लोकांना ते पुढे घेऊन जातात। जे आमच्या मार्फत यात्रा आयोजित करतात ते आम्ही नेपाळच्या मार्गे आम्ही नेपाळचे पर्यटन व्यावसायिकांमार्फत आम्ही ही यात्रा ऑर्गनाईज करतो, ज्याच्यासाठी पासपोर्ट हा आवश्यक आहे। याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला आम्ही काठमांडूचे ट्रॅव्हल एजंट वगैरे आम्ही पासपोर्ट वगैरे करून आम्ही चीन सरकारच्या तिबेट टुरिझमच्या अखत्यारीत असलेल्या तिबेट टुरिझम बोर्डमध्ये आम्ही अप्लाय करतो। या अप्लाय केल्यानंतर याचं एक परमिट निघतं, त्या परमिट निघाल्यानंतर चीन एम्बसीमधनं चायना व्हिसा घेतो, कैलास मानसरोवर यात्रा आणि यात्रा होते। ज्यावेळेस काठमांडूमधून आपण जातोय तर यावेळेस इथून 2 रूट आहेत। एक आहे आपला वाया लखनौ नेपाळगंज, नेपाळगंजवरून छोट्या विमानाने सिमिकोट आणि सिमिकोटवरून हेलिकॉप्टर किंवा बाय जीप हे चायना बॉर्डरपर्यंत जातो। तिथून बॉर्डर क्रॉस केल्यानंतर चायनाच्या गाड्यांनी उरांग ताकलाकोट ते करत मानस सरोवर करत आपण कैलासच्या पायथ्याशी जातो आणि मग कैलासची परिक्रमा 2-3 दिवस पायी करून रिटर्न त्या मार्गाने येतो। दुसरा रस्ता आहे काठमांडूहून चायना बॉर्डर केरुंगवरून तिमुरे करत चायना बॉर्डरमध्ये जातो, न्यालम, सागा आणि मानस सरोवर करत आपण कैलासची 3 दिवसाची परिक्रमा करून परत त्याच रूटने येतो। हा अंदाजे बाय नेपाळगंज 11 दिवसाचा टूर होतो, तर वाया काठमांडू न्यालम हा पूर्ण बाय बस हा 14 दिवसाचा यात्रा होतो। या यात्रेचं महत्त्व असं आहे की कैलास पर्वत, ज्याला सुमेरू पर्वत पण म्हटलं गेलेलं आहे, जिथे साक्षात भगवान भोलेनाथाचा शिवचा वास आहे असं म्हटलं जातं। मानस सरोवर, ज्याला असंही म्हटलं जातं की आपल्या पौराणिक कथेमध्ये लिहिलेलं आहे की मानस सरोवर जिथे त्यांनी सुमेरू पर्वत ढवळून नवग्रह काढले होते, समुद्र मंथन आपण ज्याला म्हणतो, ते समुद्र मंथन या मानस सरोवरमध्ये झालेलं आहे। ज्याच्यामध्ये कैलास पर्वत म्हणजे सुमेरू पर्वत या सरोवरामध्ये ठेवून एका साईडने देव एका साईडने दानव यांनी शेष नागाच्या साईडने त्याला घुसळून त्यातनं 9 रत्न बाहेर काढले होते। हा प्रवास करताना आपल्याला सगळ्यात पहिले पाहिजे शारीरिक तंदुरुस्ती, कारण आपण जातोय जवळपास 19,500 फुटापर्यंत, जिथे ऑक्सिजनची कमतरता आहे। सरकारी नियमानुसार वय वर्ष 67-68च्या नंतरच्या लोकांना ही यात्रा करायला अलाउड नाही। BP हार्ट पेशंट असेल त्यांनाही ही यात्रा करायला परवानगी नाही, पण त्याच्यातून ते डॉक्टरांनी सल्ला दिला ते जाऊ शकत असतील तर त्यांना आपण घेऊन जाऊ शकतो। या यात्रा करताना ही जी यात्रा आहे याला जसं म्हटलं जातं की ही सगळ्यात आपली भारताची पवित्र यात्रा आहे, आपल्या हिंदू धर्माची किंवा जे ओम तत्वाला मानतात त्यांच्यासाठी पवित्र सगळ्यात महत्त्वाची यात्रा मानल्या जाते। ही यात्रा करण्याच्या मागे उद्दिष्ट असं आहे की जे तुम्ही एकाने जरी ही यात्रा केली आणि कैलासचं दर्शन घेऊन त्याची परिक्रमा केली तर तुमच्या मागच्या सर्व 5 पिढ्यांना त्याचं पुण्य लागून त्यांना नंतर स्वर्गवास प्राप्त होतो। ही यात्रा केल्यानंतर तुमच्या घरातले क्लेश मुक्त, त्याच्यात तुम्हाला शांतता, या सर्व गोष्टीचा घरगुती लोकांना फायदा होऊ शकतो। तुमच्या 5 पिढ्यांपर्यंत हा फायदा होतो। मानस सरोवर जसं मी तुम्हाला सांगितलं की समुद्र मंथन वगैरे, पण मानस सरोवर हेही मानलं जातं। याच्यामध्ये तुम्हाला मानस सरोवरचा वरचा भाग हा तुम्हाला विष्णुलोक मानला जातो, देवलोक मानला जातो। मधला जो नाभीचा भाग आहे तो ब्रह्मलोक मानला जातो आणि तिसऱ्या खाली तुम्हाला जो खाली तळाला त्याचा विष्णूचा वास आहे असं म्हटलं जातं। मानस सरोवरातला आंघोळ करणं म्हणजे सगळ्यात मोठी पुण्यप्राप्ती करणं।
पण सध्या चायना गव्हर्नमेंटच्या हिशोबाने तुम्ही इथे मानस सरोवरमध्ये आंघोळ करू शकत नाही, पण तिथे तुम्ही आमच्याजवळ ज्या बादल्या असतात त्या बादल्यांमधनं तुम्ही पाणी काढून तुम्ही याच्यात तुम्ही तुमचं आंघोळ बाहेर घेऊन आंघोळ वगैरे करू शकता. त्याच्याने तुम्हाला एक 7 जन्माचं पुण्य लागतं. परिक्रमा ज्यावेळेस चालू होते मानस सरोवरवरून आपण एका गावात दार्चनमध्ये असतो, तिथे बाजूला जिथून पायी परिक्रमा चालते तिथे असतं यमद्वार. यमद्वार हे असं ठिकाण की ज्याला असं म्हटलं की ज्यावेळेस पांडव स्वर्गात गेले होते त्यावेळेस त्यांचा देह हा पृथ्वीवर राहिला होता आणि तिथून त्यांचा आत्मा हा स्वर्गात विलीन व्हायला गेला होता. ज्यावेळेस आपण परिक्रमा चालू करतो ही यमद्वारापासून चालू करतो, म्हणजे आपला आत्मा सदेह हा शिवमध्ये विलीन व्हायला चाललेला आहे, कैलासात विलीन होण्यासाठी चाललेला आहे. कैलास हा 3 लोकांना संबोधित करतो. हा त्रिलोकाला संबोधित करतो, म्हणजे देव, दानव आणि तुमचं भूतात्मा, प्रेतात्मा जे आपण म्हणतो त्या पद्धतीने. ज्यावेळेस परिक्रमेच्या काळामध्ये असतात तुम्ही, तर त्यावेळेस तुम्हाला अनेक काही गोष्टी लुभावतात, ज्या गोष्टींपासून तुम्हाला दूर व्हायचं. आता ही यात्रा कशी होते? ही यात्रा जशी तुम्हाला सांगितलं की 2 मार्गाने होते. जर एक आपण सपोज रूट घेतला की काठमांडू, तुम्हाला काठमांडूला पोहोचावं लागतं. काठमांडूला पोहोचल्यानंतर तिथे पहिल्या दिवशी मुक्काम होतो, दुसऱ्या दिवशी पशुपतीनाचं दर्शन केलं जातं. संध्याकाळी तुम्हाला कैलासच्या बाबतीत एकदा परत ब्रीफिंग दिलं जातं आणि काय सोयी सुविधा असतील, तुम्हाला काय काळजी घ्यायची याची तुम्हाला पूर्ण ब्रीफिंग दिलं जातं. सेकंड डेला तुम्हाला तिथून घेऊन जातो चायना बॉर्डरपर्यंत. तिथे साध्या सिम्पल अकोमोडेशन्स असतात. 4 पर्सन, 3 पर्सन्स, 4 पर्सन्स, 5 पर्सन्स इन अ रूम. हॉटेलमध्ये जेवण वगैरे होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट करून तुम्ही चायना बॉर्डरला जातात. चायना बॉर्डरला इमिग्रेशन्स तुमचं सगळं चेकिंग केल्यानंतर तुम्ही चायनामध्ये एंटर करतात. तिकडनं चायना बस आपल्याला पिकअप करते. ती पिकअप करून आपण पहिल्यांदा जातो न्यालमला. न्यालम ह्या गावात आपला पहिला मुक्काम होतो. न्यालम हे जवळपास 3800 मीटर म्हणजे जवळपास 10,000 फुटावर 11,000 फुटावर आपला पहिला मुक्काम होतो. या मुक्कामाच्या दरम्यानमध्ये आपण सगळ्यांना रूम्स वगैरे असतात. साधं डिलक्स कॅटेगरी हॉटेल्स असतात ज्याच्यात एका रूममध्ये 2 जण मुक्काम करतात. दुसऱ्या दिवशी न्यालमवरून निघतो आपण सागा. ह्या सागाला जाताना आपल्याला जवळपास 2 ते 3 हायपास पास करावे लागतात. सकाळी जेवण बनवून घेतलेलं असतं. त्या दरम्यान रस्त्यात जिथे जेवायची वेळ होते त्या दिवशी तिथे तुम्हाला दुपारचं जेवण दिलं जातं. संध्याकाळी सागाला जाऊन पोहोचतो. सागाची हाईट आहे 4650 मीटरवर, म्हणजे अंदाजे जवळपास जातो आपण 16,000 फुटापर्यंत. या ठिकाणी ऑक्सिजनची अतिशय कमतरता असते. त्या दृष्टिकोनातून आम्ही लोकांना देतो किंवा जास्त वेळ तुम्ही झोपू नका, रूममध्ये स्वतःला कोंडून घेऊ नका, फ्रेश एअरमध्ये राहा, जेणेकरून तुम्ही ॲक्युमलाइज होऊ शकता. सेकंड डे सागालाही आम्ही थोडंसं मार्केटमधनं फेरफटका मारून आणतो, जेणेकरून त्यांना थोडं चालवणं वगैरे या गोष्टींनी त्यांचं ॲक्युमेशन होऊन जातं. नेक्स्ट डे आम्ही तिथून निघतो मानस सरोवरला. जवळपास 8-9 तासाचा प्रवास केल्यानंतर मानस सरोवरला येतो. मानस सरोवरला आल्यानंतर तिथे तुम्हाला आश्रमामध्ये मुक्काम असतो. जो आश्रम 8-9 लोक 10 लोक एका रूममध्ये असतात आणि कॉमन टॉयलेट्सची फॅसिलिटीज असते. सेकंड डे मानस सरोवरची परिक्रमा होते. त्याच्यामध्ये राक्षसताल दाखवला जातो. राक्षसताल मानस सरोवरमध्ये हातपायचं भिजवणे, त्याचं दर्शन घेणे, ते करून तिथे बाजूला दार्चन म्हणून गाव आहे जे कैलासच्या पायथ्याशी येतं, त्या गावातील मुक्काम होतो. त्या ठिकाणी तुम्हाला डिलक्स कॅटेगरी हॉटेल्समध्ये तुमचा मुक्काम होतो. नेक्स्ट डे सकाळी पहाटे 4 वाजता परिक्रमेला निघतो. यमद्वारपर्यंत गाडीने येतो. यमद्वारचं दर्शन घेतो, पूजा करून तिथून पायी परिक्रमा चालू होते. ही पायी परिक्रमा चालू करताना तुम्हाला घोडे पण मिळतात किंवा पायी पण चालू शकतात. पण जो घोडा घेतला तर घोड्याचे अंदाजे 3200 ते 3300 युआन तुम्हाला चार्जेस येतात. प्लस त्याच्याबरोबर एक कंपल्सरी पोर्टर येतो जो तुम्हाला सामान उचलायला पोर्टर किंवा घोडेवाला हा 1000 ते 1200 युआन तुमचे चार्ज करतो. या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही पुढे परिक्रमा करतात घोडा खालूनच घ्यावा लागतो, मध्ये घोडा मिळत नाही. पहिला दिवस तसा नॉर्मल ट्रेक आहे 12 किलोमीटरचा, जो तुम्ही जुतनपूरला मुक्काम करतात. मुक्काम करून तिथे कॉमन आश्रमामध्ये मुक्काम असतो. 8-9 जण तुम्ही तिथे, पण टॉयलेटची व्यवस्था अतिशय तोकडी असल्यामुळे इतकी चांगली व्यवस्था नाही आहे. ते तुम्हाला 8 लोक 9 लोक, त्याच्यामुळे तुम्हाला मॉर्निंग टॉयलेटला वगैरे जायला थोडासा त्रास होऊ शकतो. सेकंड डे तुमची परिक्रमेचा सगळ्यात मोठा अवघड दिवस.
या अवघड दिवसामध्ये तुम्हाला जवळपास 60 डिग्रीमध्ये चढ चढायचं आहे आणि ऑक्सिजन अतिशय तुरळक असतो. ज्यावेळेस तुम्ही 19,000 फुटापर्यंत पोहोचलेले असतात, जिथे डोलमा पास, जिथे कैलाश समोरासमोर येतात आणि रस्ताही अतिशय खडकाळ आणि साधा सिंपल छोटा रस्ता आहे. पण ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे तुम्ही प्रत्येक पाऊल टाकताना तुम्हाला दम लागतो आणि त्याच्यामुळे भीतीचं वातावरण पसरलेलं जातं. डोलमा पासला आल्यानंतर तुम्ही तुमचं दर्शन केल्यानंतर परत तुम्ही 60 डिग्री अँगलमध्ये तुम्हाला खाली उतरायचं आहे. त्यावेळेस तुम्हाला घोडा आहे, तुम्हाला ज्यांनी घोडा केलेला असतो, हा घोडा तुम्हाला जवळपास 6 ते 7 किलोमीटर तुम्हाला पायीच यावं लागतं, घोडेवाला बसवत नाही. या ठिकाणी तुम्हाला ऑन द वे खाली गौरीकुंड मिळतं, जिथे पार्वतीचं तीर्थस्थान मानलं जातं. ही यात्रा मे पासून चालू होते. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत ही यात्रा चालते. दरम्यान ही यात्रा चालते त्यावेळेस लोक म्हणतील पावसाचा त्रास वगैरे, तर पावसाचा नाही आहे. एवढा काही पावसाचा त्रास रस्त्यात होत नाही. फक्त चायना बॉर्डरला वगैरे जर पाऊस झाला तर त्यावेळेस रस्त्याचा कारण तो सगळा डोंगराळ भाग आहे, त्यामुळे तिथे थोडासा त्रास होऊ शकतो, जसं मागच्या वर्षी झाला होता. आपली हेरम ट्रॅव्हलची पहिली बॅच निघते 28 मेला, त्याच्यानंतर 10 जूनला आणि नंतर 24 जूनला. अशा 3 बॅचेस हेरम ट्रॅव्हलच्या निघतात आणि त्याच्यामध्ये तिन्हीमध्ये बुकिंग चालू झालेलं आहे. काही प्रमाणात त्यांच्यात सीट बुक झालेले आहेत. ज्यांना अजूनही करायचे ते लवकरात लवकर संपर्क करू शकतात. ही यात्रा करण्यासाठी जवळपास 1.5 महिना अगोदर आपल्याला चायना गव्हर्नमेंटला परमिट अप्लाय करावं लागतं. त्याच्यामुळे 1.5 महिना अगोदर आम्ही हे यात्रेचं बुकिंग बंद करतो. कुठे संपर्क साधायचा? हा आमचा हेरम ट्रॅव्हलचा पुण्याचं ऑफिस आहे, औरंगाबादचं ऑफिस आहे, छत्रपती संभाजीनगरचं. या ऑफिसमध्ये संपर्क करू शकतात अथवा डायरेक्ट आमचा 7410047095 या संपर्कावर माझ्याशी तुम्ही संपर्क करून माहिती मिळवू शकता.